मुळामध्ये नोकऱ्या गेल्या नाही आहेत, नोकऱ्या कमी पण झाल्या नाही आहेत, नोकऱ्या वाढत आहेत. ॲज अ हेड हंटर मला दररोज एक नवीन इंडस्ट्रीचा शोध लागतोय बर आणि ती गेल्या 2-4-5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये उदयाला आली, जी अस्तित्वातच नव्हती. नॉर्मल सॉफ्टवेअर इंजिनियर्स कोडिंग आणि QA ही जी 2 फंक्शन होती ती जर कमी होत असली तरी पण कॉम्प्युटरची संख्या तेवढीच राहणार आहे आणि ती मेंटेनन्सची संख्या तेवढीच राहणार आहे. त्यामुळे मुळामध्ये मी नेटवर्किंग इंजिनियर व्हायची गरज आहे. 200 दिवस नोकरी करून 400 दिवसाचा पगार घेणारी जमात म्हणजे बँक, LIC, म्युन्सिपाल्टी आणि गव्हर्नमेंट. तर मला माहिती आहे हे विधान खूप वादग्रस्त आहे, पण ते खरं आहे. बॉटम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या सॉफ्टवेअर इंजिनियरनी बोलाचं ठरवलं ना, तोंड उघडलं ना, तर भारतातल्या सगळ्या स्टालवर्डना दुकानं बंद करायला लागतात. तुमच्या डेटानुसार कोणत्या सेक्टरमध्ये आत्ता आणि भविष्यात अच्छे दिन आहे? सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या क्षेत्रांमध्ये कधीही मंदी असणार नाही आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस म्हणा, काही महिने म्हणा, सातत्यानं नोकऱ्यांबद्दल चर्चा चालू आहे. नोकऱ्या आहेत का नाहीत, पुरेसे पगार मिळत आहेत का नाहीत, AI चा इम्पॅक्ट नक्की किती आहे, वॉरचा इम्पॅक्ट नक्की किती आहे, या सगळ्यावरती वेगवेगळ्या अंगानं चर्चा होतीये. तीच चर्चा आज मला पुढं घेऊन जायची आहे. पण फक्त IT टेक्नॉलॉजी याच्यापुरती मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात काय चालू आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात हेड हंटर गिरीश टिळक सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत नमस्कार. एकदा. सर, गेले कित्येक दशकं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना चांगली माणसं मिळवून देण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडून मला समजून घ्यायचं आहे की नोकऱ्यांचं काय चालू आहे. तर हाच पहिला प्रश्न आहे. नोकऱ्या आहेत, कमी झाल्या आहेत, गेल्या आहेत, वाढल्या आहेत, काय परिस्थिती? मुळामध्ये नोकऱ्या गेल्या नाही आहेत, बरं. नोकऱ्या कमी पण झाल्या नाही आहेत, नोकऱ्या वाढत आहेत. बरं. फक्त आपण सामान्य माणसांनी, मी जेव्हा सामान्य म्हणतो त्यावेळेला खेड्यामधल्यापासून शहरामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत प्रत्येकाने आपला नजरिया बदलाची गरज आहे. ओके. जर गेल्या 60 ते 70 वर्षाचा म्हणजे 6 ते 7 दशकाचा जर आपण एम्प्लॉयमेंट मार्केट ह्याचा अभ्यास केला डोळसंगाने, तर स्किल सेट बदलत गेली, बरं. पण नोकऱ्या वाढतच राहिल्या आणि भारतामध्ये नोकऱ्या कायमच वाढत राहणार आहेत. कारण 150 कोटी लोकसंख्येला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्यातल्या 70% माणसांनी त्यांच्या नियमित गरजांसाठी ज्या काही गोष्टी वापरायला लागतात, त्या सर्व वापरल्या तरीसुद्धा सर्व गोष्टींसाठी मागणी असणारच आहे. त्यामुळे नोकऱ्या वाढतच राहणार आहेत, त्याची क्षेत्र बदलत जाणार आहेत. दुर्दैवाने काय झालेलं आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये AI मुळे भारतामध्ये डूम्सडे होणार आहे, की आता जसा काही भारत बुडणारच आहे किंवा जगभरात AI वरती चर्चा चालू आहे, संसदेपासून सगळीकडे, पण भारतात का चर्चा नाही आहेत, अशा चर्चा चालू आहेत. मला IT प्रोफेशनल्स की ज्यांनी गेल्या 4 दशकामध्ये भारताचा झेंडा नक्कीच जगभरात फडकावला आणि भारताला शेकडो बिलियन डॉलर्सचं फॉरेन एक्सचेंज मिळवून दिलं, ह्याच्याबद्दल कुठचंही दुमत नाही आहे, किंबहुना मला व्यक्ती म्हणून त्यांच्या मनाबद्दल आदर आहे. पण जर आपण एम्प्लॉयमेंट मार्केट अँड द ऑर्गनाइज्ड सेगमेंट, कारण IT क्षेत्र हे ऑर्गनाइज्ड सेगमेंटमध्ये येतं. तर एम्प्लॉयमेंट मार्केट in the organized sector and that in the IT, the percentage of the employees working there is not more than 2%. So why we are making all this hoopla की 2% लोकांचे, आणि ते सुद्धा 0.02 असेल एखाद्या वेळेस, त्यांच्याकडे चॅलेंज क्रिएट झाली आहेत म्हणून भारतामध्ये होणार आहे, पण तसं मुळामध्ये काही होणार नाही आहे. क्षेत्र त्यांना बदलायला लागतील, त्यांना अपस्किल करायला लागतील. किंबहुना कालच्या TCSच्या चेअरमनचं जी मुलाखत ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केले, की आम्ही AIचा वापर आमच्याकडच्या तंत्रज्ञानाच्या सबलीकरणासाठी करतोय. TCS हा ब्रँड आहे आणि एक नामवंत एथिकल कंपनी आहे. त्यांचा CEO म्हणतो, की आम्ही AIचा वापर आमच्या टेक्निकल कपॅबिलिटीज आमच्या माणसांच्या वाढवण्यासाठी करतोय. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्या कपॅबिलिटी वाढवायला लागतील. त्यामुळे मुळामध्ये
भारतामध्ये किंवा नॉर्मली कुठचाही फरक पडणार नाहीये. नवीन क्षेत्र येणार आहेत आणि ते ऑलरेडी गेल्या 10 वर्षात आलेली आहेत. आणि जर तो आपण डोळसपणे बघितलं तर अशी कित्येक शेकडो क्षेत्र गेल्या 10 वर्षात आली आहेत. म्हणजे ॲज अ हेड हंटर मला दररोज एक नवीन इंडस्ट्रीचा शोध लागतोय. बरं, आणि ती गेल्या 2, 4, 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये उदयाला आली आहे, जी अस्तित्वातच नव्हती. बरं. त्यामुळे नोकऱ्या जाणार नाहीयेत. हं, नोकऱ्याचं किंवा शिक्षणाकडे आणि नोकरीकडे बघण्याचा आपल्याला आमूलाग्रपणे वेगळ्या प्रकारे विचार करायला लागणार आहे. हं. एवढंच मी म्हणेन. पण मग तुम्ही म्हणताय नोकऱ्या आहेत. कुठल्या क्षेत्रात आहेत ते तर सांगा? आता आपण ना एआयच्या साठीच बघू एक सिंपल. एआय म्हणजे काय शेवटी? कोणीतरी प्रॉम्प्ट लिहिणारे, कोणीतरी सॉफ्टवेअर कोडिंग करणार आहे. पण मुळामध्ये त्याच्यासाठी भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर उभी राहत आहेत. हो. काही लाख स्क्वेअर फीटाची डेटा सेंटर अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये एका परदेशी कंपनीनी 2030 पर्यंत $30 बिलियन ते इन्व्हेस्टमेंट. हो, पण मुळामध्ये एक लक्षात घ्या, की डेटा सेंटर उभं करायचं म्हणजे आधी मुळामध्ये एक बिल्डिंग उभी राहायला लागेल. ती बिल्डिंग डिझाइन कोण करणार आहे? सर्व प्रकारचे आर्किटेक्ट करणार आहेत. ती बिल्डिंग बांधणारे कोण? तर सिव्हिल इंजिनिअर्स बांधणारे. त्या बिल्डिंगमध्ये इंटिरियरपासून, HVACपासून, इलेक्ट्रिकलपासून, प्लंबिंगपर्यंत सगळ्या गोष्टी डिझाइन करायला लागणार आहेत. त्या इन्स्टॉल करायला लागणार आहेत. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कंपोनंट्स आहेत. ते कंपोनंट कोणीतरी मॅन्युफॅक्चर करायला लागणार आहेत. म्हणजे हीच एक शेकडो कोटीची इकॉनॉमी आहे. हा एक विचार करा मुख्य. त्याच्यानंतर हे जे सगळे तिथे संगणक बसवले जातील, हाय व्हॅल्यूचे सर्व्हर बसवले जातील, पण मुळामध्ये ते सर्व्हर मॅन्युफॅक्चर करायला लागतील. हो. एआय टेक्नॉलॉजी एखाद्या वेळेस ते उत्तम प्रकारचे सर्व्हर डिझाइन करण्यासाठी मदत करेल. पण कोणाला तरी ते मॅन्युफॅक्चर करायला लागतील. त्याच्यासाठी कुठचं तरी मेटल वापरायला लागेल. ते मेटल वापरण्यासाठी खाणीतनं ते मेटल काढायला लागेल. ते खाणीतनं मेटल काढण्यासाठी परत इन्फ्रास्ट्रक्चर प्लांट एंड मशिनरी लागणार आहे. ती प्रोसेस करायला प्लांट लागणार आहेत. हा एक भाग झाला. हे जे सगळे अप एंड रनिंग तुम्हाला हे शेकडो, हजारो संगणक ठेवायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज लागणार आहेत. किंबहुना ह्याच्यापुढे नेटवर्किंग टेक्नॉलॉजीजची गरज ही जास्त असणार आहे. कारण जर आपण सामान्यतः असं म्हटलं, की कित्येक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं अपग्रेडेशन झाल्यामुळे नॉर्मल सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, कोडिंग आणि क्यूए ही जी 2 फंक्शन होती, ती जर कमी होत असली, तरी पण कॉम्प्युटरची संख्या तेवढीच राहणार आहे आणि ती मेंटेनन्सची संख्या तेवढीच राहणार आहे. त्यामुळे मुळामध्ये मी नेटवर्किंग इंजिनिअर व्हायची गरज आहे. आपण रोज सकाळी उठल्यापासून नेटवर्क मिळतंय का हेच बघत असतो. आणि ते नेटवर्क मिळवण्याचं काम आणि आपल्याला गोल्डन हँडशेक करून देण्याचं काम हे एआय करत नसतं. तर तो मोबाईलचा टॉवर किंवा कोणाचा तरी सर्व्हर करत असतो आणि ते दोन्ही अप अँड रनिंग कोण ठेवतं? तर हार्डवेअर इंजिनिअर ठेवतात. आता ह्या डेटा सेंटरमध्ये F&B पासून ते फॅसिलिटी मॅनेजमेंटपर्यंत, ते हाउसकीपिंगपर्यंत कित्येक नोकऱ्या आहेत. त्याच्यासाठी आज कित्येक स्पेशलाइज्ड जॉब्स आहेत. म्हणजे आज ज्यावेळेला मी 100 मजल्याची बिल्डिंग उभारतो आणि फसाड्स, अहो फसाड क्लिनिंगचे स्पेशालिस्ट माणसं मिळतात का? ती माणसं मिळत नाहीत. किंवा ना सो ह्या प्रकारच्या मुळात डेटा सेंटरमध्येच नोकऱ्या आहेत. हं. ह्या महत्त्वाचं लक्षात घ्या आणि डेटा सेंटरमध्ये नोकरी ही एखाद वेळेस 1000 सॉफ्टवेअर इंजिनिअर नोकऱ्या करतील. पण हं. त्याला सपोर्टला 500 लागणार आहेत किंवा जास्त लागणार आहेत. हा एक विचार करा. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये म्हणजे जे डेटा सेंटरबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल. पण मुळामध्ये युजरसाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत, ती कुठची गोष्ट एआय करणारच नाहीये. हं. किंवा आता मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, की गेल्या 7-8, 10 वर्षामध्ये अस्तित्वात नसलेले व्यवसाय उदयाला आले. आता त्याची मी काही उदाहरणं देऊ शकतो. आपण IKEAमध्ये जातो आणि फर्निचर विकत घेतो. ते आपल्या घरी येतं आणि त्यांची 2-4 माणसं येतात आणि ते डिसमॅन्टल करून ते आपल्याला फिटिंग करून देतात. माझ्या माहितीत एक कंपनी आहे. हार्वर्ड ग्रॅज्युएट MBAजनी केलेली स्टार्टअप. ते फक्त IKEAसारख्या इतर 2-4 फर्निचर मॅन्युफॅक्चरर कंपन्यांना ह्याचं मनुष्यबळ पुरवतात आणि गेल्या 2 वर्षामध्ये ह्यांचा टर्नओव्हर 100 कोटी झालाय. बापरे! आज तुम्हाला Amazonपासून Flipkartपर्यंत तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवतायत.
अहो, पण मुळामध्ये ते पुस्तक तुमच्याकडे येण्यासाठी कुठेतरी त्या वेअरहाऊसमध्ये पॅकिंग करायला लागतं. मग तुमच्याकडे येतं. गेल्या 8-10 वर्षामध्ये ग्रे ऑरेंज सारख्या अजून बऱ्याच कंपन्या अस्तित्वात आल्या, की वेअरहाऊस पॅकेजिंग ऑटोमेशन ही एक इंडस्ट्री काही हजारो कोटीची तयार झाली. म्हणजे आता त्या इंडस्ट्रीमध्ये डिझाइन इंजिनिअर पण लागले. ती मशीन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी परत इंजिनिअर्स लागले. मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कंट्रोल आहे, ITI टेक्निशियन आहेत. नंतर ते जिथे पॅकिंग चालू आहे तिथे पॅकर्स आहेत, हेल्पर्स आहेत. त्या महिलांना किंवा लेबर्सना घेऊन जाण्यासाठीच्या गाड्या आहेत. त्यांच्या खानपानाची सोय आहे किंवा अगदी साधं जर ह्या वेअरहाऊसच्या बाहेर बघितलं ना, तर चहाच्या टपऱ्याच काही लाखाचा बिझनेस करतात. सो हू सेड देअर इज नो एम्प्लॉयमेंट. फक्त आपल्याला नजरिया बदलायला लागतो. एवढंच म्हणेन. अशा कित्येक टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप झालेल्या आहेत किंवा आपण हेल्थ केअर. आज हेल्थ केअर जे आहे, ते हेल्थ केअरमध्ये एक सिंपल रूल आहे. एका बेडला 4 सपोर्ट स्टाफ लागतो साहेब. ओके. ओके. एआयनी एखाद वेळेस तुमचा रिपोर्टचं एनालिसिस सेव्ह करून तुम्हाला चांगली सुविधा तो डॉक्टर देऊ शकेल. म्हणजे तुमचं एनालिसिस किंवा डायग्नोसिस जास्त योग्य प्रकारे करू शकेल. पण आधी मुळामध्ये डॉक्टर व्हायला लागतील. मुळामध्ये ज्यावेळेला तुम्ही ती हॉस्पिटलची परत एकदा आपण बॅक टू स्क्वेअर वनच जाऊया. आधी हॉस्पिटल उभं करायला लागेल. हॉस्पिटल करण्यासाठी सिमेंट, वाळू, चुना, रेती, माती, रंग, HVAC, इलेक्ट्रिकल, इंटिरियर, फर्निचर सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्या हॉस्पिटल बांधायला. कारण मुळामध्ये मी जर हॉस्पिटलच आधी बांधलं नाही, तर गोष्टी येणार आहेत का? आज 19 पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. 19. 19 पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. बरं. फार्मसीपासून ते परफ्युजनिस्ट अशी शेकड्याची रँक आहे. मग त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियनपासून एक्स-रे टेक्निशियनपर्यंत, MRI टेक्निशियनपर्यंत असे 19 पॅरामेडिकल कोर्सेस आहेत साहेब. हं. हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते लागणारच आहे. हं. त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे फार्मसी लागणार आहे. म्हणजे औषधांच्या कंपन्या वाढणार आहेत. पॅरामेडिकल कोर्सेस आहेत म्हणजे मेडिकल डिव्हाइसेस पण आहेत. हं. अगदी सिंपल आहे ना, एक छोटीशी गोष्ट सांगतो. कोविडमध्ये ते किट आपण वापरायचो ना, हो. PPC. पी-पी किट वापरायचो. ते आम्ही एका HRच्या कॅन्डिडेटशी बोलत होतो. ती पी-पी किट मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीमध्ये होती. तिच्याशी मी काय 2023 मध्ये बोललो. ती म्हणाली, "मला 21 आणि 22 या 2 वर्षामध्ये आम्हाला ₹2-2 लाख मला इन्सेंटिव्ह मिळाला." हं. का? कारण पी-पी किटचं उत्पादन ते करत होते. जो व्यवसाय अस्तित्वातच नव्हता 2 वर्षामध्ये बघता-बघता हजारो कोटीचा झाला आणि ती HR ऑपरेशन्स करणारी, पेरोल करणाऱ्या मुलीला 2 लाख इन्सेंटिव्ह मिळाला होता. म्हणजे बघा त्या मालकाने किती घेऊन मेडिकल डिव्हाइसेस. तुम्ही नुसते आज बघितलं तर रस्त्यावरती रोज सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 12:30 ते 2:30 या वेळामध्ये मेट्रोपॉलिससारख्या कित्येक लॅब कंपन्यांचे टू व्हीलर घेऊन ब्लड सॅम्पल गोळा करणारे शेकडो माणसं अख्ख्या भारतात दिसतात तुम्हाला. हे एम्प्लॉयमेंट मार्केट नाही आहे. त्यामुळे मुळामध्ये ह्याच्यात एआय काही करणार आहे का? मुळामध्ये ह्याच्यात एआय काहीच करणार नाही आहे. कारण दॅट इज रिलेटेड टू ह्युमन. किंवा अगदी एक छोटीशी गोष्ट सांगतो, अशी उदाहरणं माझ्याकडे खूप आहेत, की आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बार्बर लागतो. हं. आज माझा एक परिचयाचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांचं वडिलोपार्जित छान बार्बर शॉप होतं. त्याने ते बंद केलं आणि माझ्या डोंबिवली शहरामध्ये ना तो 12-15 हॉस्पिटलला कनेक्टेड आहे. तो रोज सकाळी 6 ते 8 किंवा आदल्या दिवशी रात्री 9 ते 12. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, की ऑपरेशनच्या आदल्या दिवशी बरेच वेळेला तुम्हाला केस कटिंग करायला लागतं. तर तो जातो आणि त्याच्यातनं त्यांनी अजून एक जोड व्यवसाय उभा केला, की अटेंडंट. आज त्याच्याकडे 1000 अटेंडंट्सचा डेटा आहे आणि सीनियर सिटिझनना किंवा बेड रिडन पेशंटना कित्येक वेळेला ऑर्थोपेडिकमुळे जे बेड रिडन पेशंट होतात, त्यांना 24 तासाचा जो अटेंडंट लागतो, अशी 1000 जणांचा त्याच्याकडे डेटा आहे आणि त्याचे 1000 अटेंडंट मेल ऑर फिमेल ॲज पर द एज ग्रुप, कास्ट, कम्युनिटी, लँग्वेज कारण कित्येक वेळेला तेही बघायला लागतं, की तेलुगू स्पीकिंग ती फॅमिली असेल तर तेलुगू स्पीकिंग अटेंडंट लागतो. माझ्या घरात मराठी पाहिजे, कोणाच्या घरात सिंधी पाहिजे, कुठच्या घरात गुजराती स्पीकिंग पाहिजे. अशा प्रकारचा त्यांनी डेटा तयार केला आधी आणि तशा प्रकारचे अटेंडंट गोळा केले. हं. बघा, फक्त एक हेल्थ केअर सेक्टर
आणि आयुष्यमान वाढलंय. म्हणजे मी गेल्या मुलाखतीमध्येच आपल्याला म्हटलं होतं 4-6 महिन्यापूर्वीच्या, की मुळामध्ये आयुष्यमानच आज 85-90 झालं. म्हणजे 60 शांत हा प्रकार आता बाद झाला. कारण 60 तर आपण सगळेच जण गाठतोय आता मध्ये-मध्ये. ते पुढची जी 30 वर्ष लाईफ स्पॅन वाढलाय त्याच्यामुळे हेल्थकेअरवरचं हेल्थकेअर ॲज अ मार्केट हे म्हणणं चुकीचं आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे इट इज द मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी. 19 कोर्सेस, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्सेस, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, तिथे असलेले F&B, कॅन्टीन बघा. आज सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा छोट्या हॉस्पिटलमध्ये F&Bचा एक काउंटर आहेच ना. तिथे पुरवणारा डायटिशियन किंवा आज जर मी असाच मध्ये डेटा बघत होतो. माझी एक परिचित स्त्री आहे आणि ती सायकॉलॉजिस्ट आहे. तिला एखादा अटेंडंट पाहिजे होता, म्हणजे असिस्टंट पाहिजे होता. तेव्हा मी सहज बघितलं तर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट प्रत्येक छोट्या क्लिनिकपासून मोठ्या क्लिनिकमध्ये आहेत. म्हणजे हा एक सुशिक्षित महिलांसाठी म्हणजे ज्यांना एक पांढरपेशा करियर करायचे, पांढरपेशी करियर किंवा 9 ते 5 हे जे ट्रॅडिशनल करियर आपण म्हणतो नॉर्मल माणसांसाठी, त्याच्यासाठी महिलांसाठी एक क्षेत्र उभं राहिलं आहे. 15-20 वर्षापूर्वीपर्यंत होतं का? मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठेतरी असायचे. सोशल वर्कर. आता या सगळ्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी सोशल वर्कर हा जमात तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दिसायची. पण आज ज्यावेळेला तुम्हाला जेव्हा गव्हर्नमेंट स्कीम या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतात, तर त्या स्कीम समजावून सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही क्वालिफाईड माणसं लागतातच ना त्यांना समजून घ्यायला. बघा, ही जॉबची चेन कुठपर्यंत खाली आली आहे? तर तिथे नोकऱ्या नाही आहेत का? नोकऱ्या आहेत, पण तशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे. नीटच्या आज मुळे एम-बी-बी-एसच्या सीट्स आत्ता कुठे लाखाच्या वर गेलेत. पण मुळामध्ये प्रत्येक बेडला 4 सपोर्ट स्टाफ आहे. आणि भारतामध्ये गेल्या किती वर्षामध्ये किती नवीन बेड्स क्रिएट झाले आणि अजून किती क्रिएट होणार आहेत याचा डेटा काढला तर माझ्या मते काही लाख बेड्स क्रिएट होणार आहेत आणि त्याची गरज आहे. आज भारत सरकारने डिक्लेअर केले, की आम्हाला प्रत्येक राज्यामधल्या कॅपिटलमध्ये एम्स उभं करायचं आहे. एक एम्स म्हणजे 500 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि त्याला सपोर्ट स्टाफ 2,000. करा विचार. ही माणसं कुठून आहेत? सर, हे सगळं मान्य आहे, पण ह्याच्याबद्दल 2 प्रकारचे मुद्दे समोर येतात. एक, आय-टी किंवा नॉलेज इकॉनॉमीत जितका पगार आहे, तितका या सगळ्या क्षेत्रात मिळतो का? हा एक प्रश्न येतो. आणि दुसरं, अजूनही आपल्या समाजात जितका मान सरकारी नोकरी, आय-टी किंवा पांढरपेशा नोकऱ्यांना दिला जातो, तितका प्रतिष्ठा आणि सन्मान या नोकऱ्यांना मिळत नाही. त्याचं काय? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी असं आहे ना, की मुळामध्ये आय-टीमध्ये सगळ्यांनाच भरभक्कम पगार नाहीये. ओके. बॉटम ऑफ द पिरॅमिड आणि मिडल लेव्हलचे पगार हे नॉर्मलच आहेत. फक्त आपल्या समाजामध्ये दर 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आपण सोशल स्टेटसचं परिमाण बदलतो. 50, 60, 70च्या दशकामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉयी ह्याला सोशल स्टेटस होतं. म्हणजे मला माझी आई सांगते, माझे वडील प्रायव्हेटमध्ये कामाला होते आणि माझे काका रेल्वेमध्ये कामाला होते. तेव्हा आमची आजी आमच्या आईला म्हणायची, "हे तुझा नवरा प्रायव्हेटमध्ये नोकरीला आहे, कधीही बंद पडेल." ओके. तर त्याचं परिणाम होतं. 70 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, बँका, इन्शुरन्स कंपन्यांचं राष्ट्रीयकरण झालं, पंचायती राज खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं. ओके. आज बँकांचं आणि इन्शुरन्स कंपन्यांचं राष्ट्रीयकरण आणि पॉप्युलेशन ग्रोथ ही साधारण दोन्ही एका वेळेला झाली. त्यामुळे बँकांमधली स्टेबल नोकरी आणि 6% मिळणारं गृहकर्ज 9 to 5 हं. 9 to 5 ह्याच्यामध्ये कोट्यावधी जनता उत्तम सेटल झाली. त्यांना स्टेटस होतं. मग आय-टीचा उदय झाला. थँक्स टू इन्फोसिस, विप्रो, पटनी अँड ब्ला, ब्ला, ब्ला. आता परत मुळामध्ये आपण परत एकदा बघितलं ना, भारतीयांना व्हाईट स्किन और एव्हरीथिंग एनिथिंग गोज इन यूएस इज ग्रेट असं आपण गृहीत धरून चाललंय. आणि 9 to 5 आणि एअर कंडिशन आणि ज्यांची मुलं बँकांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 9 to 5 किंवा आमच्या डोंबिवलीच्या भाषेमध्ये 8-24 डाऊन आणि 5:45 अशी ज्यांनी 30 वर्ष काढली आणि उत्तम पगार किंवा 200 दिवस नोकरी करून
400 दिवसाचा पगार घेणारी जमात म्हणजे बँक, LIC, म्युनिसिपालिटी आणि गव्हर्नमेंट. तर मला माहिती आहे हे विधान खूप वादग्रस्त आहे, पण ते खरं आहे बॉटम ते. मग आय-टीमध्ये मला 5 डेज वीक मिळतोय आणि US टाईम झोन, UK टाईम झोन आणि जर मला ऑनशोअर पोस्टिंग मिळतंय आणि मग ऑनशोअर पोस्टिंगसाठी मी तिथे गेलो, तिथे व्हिसा मिळाला. मग बाळंतपणासाठी सगळे जातायत. त्यामुळे एक सोशल स्टेटस मिळालं. पण बघता-बघता जसं कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं, तर जेव्हा ग्रोथ होते, त्यावेळेला शॉर्टेज असतं माणसांचं. स्किल सेटचं शॉर्टेज असतं. हे आम्ही अनुभवलंय आणि अनुभवतोय. पण काळाच्या ओघामध्ये हे उद्याची इंडस्ट्री आहे, म्हणून त्याच्यासाठीचे स्पुरियस एज्युकेशनल कोर्सेस तयार होतात. आणि मग सगी नाचली म्हणून बगी नाचली. म्हणून असतो. आता बघा एक 10 वर्षापूर्वीपर्यंत, अगदी 7-8 वर्षापूर्वीपर्यंत भारतातल्या सर्व प्रसिद्ध आय-टी कंपन्यांची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स होती. हो. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स होती. 2-2 लाख रुपयापासून 5-5 लाख रुपयांपर्यंत फिया घेतल्या किंवा 50,000 रुपयापासून 4 महिन्यात लँग्वेजेस. ही इन्स्टिट्यूट आता दिसतात का हो कुठे तुम्हाला? कुठेही दिसत नाहीत. म्हणजे आता एक सन्मानजनक व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये, ते असं मला सांगायचं आहे, की मी 150 देशांचा मध्ये माझी संस्था, माझे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पोहोचवली आणि माझ्या पासपोर्टवरती आज जागा नाहीये. असं अभिमानाने मिरवणारी ती व्यक्ती, त्या 150 देशांमध्ये त्याने त्यांच्या संस्थेची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभी केली होती. ती गेली कुठे हो? बंद पडली. कारण त्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि आता डेटा सायन्स ची भरमसाठ इंजिनिअरिंग कॉलेजेस. जेव्हा मी परत एकदा गेल्या मुलाखतीमध्ये जे म्हटलं होतं, की 1984 साली 2 गोष्टी भारतामध्ये घडल्या, ज्याची मध्यमवर्गीयांनी नोंद घेतली नाही. एक मंडल आयोग, त्याच्यावरती मी बोलणार नाही. पण शिक्षणाचं खाजगीकरण. त्यामुळे स्पुरियस कॉलेजेस होते. पण काळाच्या ओघामध्ये प्रत्येक डिप्रेशननंतर क्वालिटी स्टँडर्ड्स गोज मोर. त्यामुळे साहजिकचपणे तिथे कमी-कमी होत गेलं. त्यामुळे फक्त टॉप 10% ना आय-टीमध्ये जास्त पगार आहे. पण स्टॅबिलिटी इज ओन्ली गोल आणि सोशल. आणि या सोशल स्टेटस पायीच आणि आज भारतामध्ये जसं तुमच्या गेल्या मुलाखतीमध्ये नंदिता राजहंस मॅडमने सांगितलं, की जगातला सगळ्यात स्वस्त डेटा भारतात आहे. तेच झाले ना, की सोशल मीडियावरती आपल्याला ते जे चकाकती दुनिया त्यांची दिसतीये. पण मला ते मानसिक, शारीरिक आणि आर्थिकरित्या परवडणार आहे की नाही याचा विचार न करता मी ॲडमिशन घेत चाललो. त्यामुळे तिथे फक्त 90% जर आय-टी इन्स्टिट्यूटमध्ये नोकऱ्यांना विचारा, जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरनी बोलायचं ठरवलं ना, तोंड उघडलं ना, त्यांचे हे बेंचवरती बसलेल्या मुलांनी ना, तर भारतातल्या सगळ्या स्टालवर्डना दुकानं बंद करायला लागतात. ही परिस्थिती. त्यामुळे असं काही नाहीये. प्रत्येक क्षेत्रात पगार आहेत, जेव्हा ते क्षेत्र उभं राहतं. अगदी एक सिंपल गोष्ट सांगतो. माझा एक क्लायंट आहे. त्याला आता एका प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह कंपनी उभा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ओके. महाराष्ट्र शासनाने एकदम जोरदार गाजावाजा केला, की त्याच्यामुळे XYZ करोडची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि XYZ 1000 जॉब होणार आहेत. आता त्याला ना जमीन मिळाली. त्या माणसाचा मला रात्री 10 वाजता त्या मालकाचा फोन आला. मला ना काही करून पुढच्या 1 आठवड्यामध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजर दे. मी 20-25 लाख रुपये सुद्धा पगार देईन आणि त्याचं काम काय असेल ना, पुढच्या 3 महिन्यामध्ये ना मला त्याचं लँडचं लेव्हलिंग करायचं आहे. कोण म्हणतो 30 लाख रुपये पगार आहे त्या माणसाला 15 वर्षाच्या अनुभवाला. आय-टीमध्ये 15 वर्षाच्या किती जणांना 30 लाखाचा पगार आहे? विचारा स्वतःला. फक्त फरक आहे, त्याला रणरणत्या ना उन्हात उभं राहायचंय. त्याला रणरणत्या उन्हात उभं राहायचंय आणि 5 डे वीक नाहीये. आणि आय-टीमध्ये 5 डे वीक आहे. आणि एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसतोय सो कॉल्ड. पगार सगळीकडे आहेत. हां. आज जर तुम्ही बघितलं, जर एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवरती तुम्ही बघितलत, तर क्वालिफाईड मॅसन म्हणजे गवंडी दिवसाचे ₹5,000 त्याचा पगार आहे. दिवसाचे ₹5,000 करा हिशोब. आणि 1 महिना जेव्हा गावाला जातो, तेव्हा भरपगारी रजा देतात त्याला. करा हिशोब. पण मुळामध्ये शाश्वत क्षेत्रामध्ये जायच्यासाठीची ही संधी आहे. त्यामुळे क्वालिटीच्या कामाला इव्हन इफ इट इज द लोएस्ट वन, इफ इट इज द लोएस्ट वन,
असं आपण म्हटलं म्हणजे समाजामध्ये त्या क्षेत्राला मी जर मान्यता देत नाहीये म्हणून तिथे उत्पन्न खूप आहे. हे सगळं ऐकून समजा आपला व्हिडिओ बघणाऱ्या पालकांनी मुलांसाठी किंवा ज्यांना करिअर स्विच करावं असं वाटते अशा कुणीही क्षेत्र बदलायचं ठरवलं किंवा आहे त्या क्षेत्रात संधी आहे का नाही हे तपासायचं ठरवलं, तर तुमच्या डेटानुसार कोणत्या सेक्टरमध्ये आत्ता आणि भविष्यात अच्छे दिन आहेत? आजचे दिन असलेली कायमची क्षेत्र हे हेल्थ केअर हे ऑल्वेज कायमचं क्षेत्र असणार आहे. ज्या विद्यार्थी दशेमध्ये किंवा जस्ट अबाउट टू स्टार्ट असतील, त्यांनी प्रत्येकाने हेल्थकेअर क्षेत्राकडे अतिशय जवळून अभ्यास करा आणि हेल्थकेअर क्षेत्रामध्ये बघा, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मरण नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं क्षेत्र जे आहे एनिथिंग रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा मी सेगमेंट म्हणून म्हणतो, त्यावेळेला तुम्हाला निरनिराळ्या भागांमध्ये जायची तयारी पाहिजे. कारण एक रोड पूर्ण झाल्यानंतर पुढचा रोड येतो, दुसरा रोड झाल्यानंतर किंवा एका ब्रिजनंतर येतो. जर तुम्ही हे क्षेत्र कारण आज आपण जर भारत हा देश एक इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर बघितला, तर माझ्या मते मी बऱ्यापैकी भारतात फिरलोय. असं नाही की म्हणणार की अख्खा मी भारतच पालथा घातलाय, पण मी बऱ्यापैकी फिरलोय. अजूनही 70% भारतामध्ये उत्तम रोड आणि उत्तम ब्रिजेसची गरज आहे. बरं. जर गेल्या 10 वर्षामधले, 15 वर्षामधले आपण NHAIची बजेट्स जर आपण बघितली, तर ती वाढत्या प्रमाणातच आहेत. आणि ते बांधले आहेत. आता बघा ना, एक साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्या, की बॉम्बे-पुणा हायवे झाला झकास. वी वर ऑल हॅपी. पण मिसिंग लिंक झाला. आता मिसिंग लिंक होतोय ना होतो ते म्हणतात अजून आम्ही 5,000 कोटी रुपये भरतो आणि डायरेक्ट बंगलोर हायवेला कनेक्ट होण्याची लिंक काढतो. इन्फ्रास्ट्रक्चर हे क्षेत्र ऑल्वेज शाश्वत असणार आहे. आणि मी जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्यावेळेला मुळामध्ये आधी कोर इंजिनिअरिंग सिव्हिल गेल्या 25 वर्षामध्ये दुर्दैवाने आपण आय-टीच्या मागे लागलो. बरं वाईट काळ ठरवणार आहे. आपल्याला नक्की पैसे मिळाले, त्याच्यातनं फायदा झाला वगैरे, वगैरे. पण कोर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ह्या क्षेत्रांमध्ये कधीही मंदी असणार नाहीये. आज मी इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा म्हणतो, त्यावेळेला नुसतं कन्स्ट्रक्शन नाहीये. तर इतक्या मोठ्या प्रकारची अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स हं. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स जी येत आहेत आणि जी तयार होणार आहेत आणि लागणार आहेत, त्याचा मेंटेनन्स ग्राउंडपासून वरपर्यंत हा किती मोठ्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे आज मला अशा कित्येक इंडस्ट्रियल म्हणजे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट और कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये आम्हाला माणसं मिळत नाही आहेत. हं. मला माणसं मिळत नाही आहेत. आणि आता तिथे जेव्हा मी एखादं मशीन उभं करतो, लेट अस से की कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये रेडी मिक्स काँक्रीट प्लांट आहे. हं. तर तिथे मला नुसता मेकॅनिकल लागत नाही, तर मला मेकॅनिकल लागतो, इलेक्ट्रिकल लागतो, कंट्रोल्स लागतो. आता जर मला ना एखादा सर्व्हिस मॅनेजर ज्याला कंट्रोल्स पण येतं आणि मेकॅनिकल येतं ना, अहो त्याला 30-30 लाख रुपये पगार आहे. 30 लाख रुपये काय कमी पगार आहे? फक्त फिरायची तयारी. त्यामुळे हेल्थ केअरमध्ये तुम्हाला कामाच्या वेळेची मर्यादा नाहीये. ओके. हेल्थ केअर इज लाइक अ 24/7. ओके. किंबहुना जर हेल्थ केअरमध्ये बघितलं तर कित्येक वेळेला रिटायर्ड आर्म फोर्सेसची माणसं जास्त मोठ्या प्रमाणात जातात. कारण त्यांना आर्म फोर्समध्ये 24/7 ते अलर्ट असतात ना. सो हेल्थ केअर इज लाइक दॅट. त्यामुळे हेल्थ केअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही 2 सेगमेंट जी आहेत, ती मोठ्या प्रमाणात शाश्वत असणार आहेत. मुळामध्ये आज मला जर शाश्वत नोकऱ्यांचा शोध लावा आणि ही शाश्वत करियर आहेत. किंबहुना मी माझ्या कंपनीला रिझ्युमेमध्ये आय-टी मला कळत नाही किंवा माझी आय-टीची बस चुकली का रिक्रुटमेंटची, ह्या चर्चेमध्ये मी जाण्यापेक्षा आम्ही असं बघितलं, की जे शाश्वत असणार आहे त्याच्या मागे आपण धावू. हं. त्यामुळे आय-टी. तिसरं क्षेत्र येतं, जेव्हा मी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, इट इज नॉट ओन्ली अबाउट द रोड्स, ब्रिजेस, डॅम्स ऑर मेट्रोज. हं. पण आज नुसतं मेट्रोज जरी म्हटलं, आज जरी नुसतं मेट्रोज म्हटलं किंवा रेल्वेज म्हटलं, तर मुळामध्ये गेल्या दशकापर्यंत तो रेल्वेचा डोमेन होता. हं. इंडियन रेल्वेचा डोमेन होता.
आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आली. त्यामुळे सगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या होत्या म्हणजे रोड, ब्रिजेस, डॅममध्ये भारतामध्ये खूप यशस्वीरित्या हजारो कोटीच्या टर्नओव्हर केलेल्या खूप चांगल्या कंपन्या तयार झाल्या. आता ह्या सगळ्या रेल्वेसाठी जात आहेत कारण जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो त्यांनी पास केला. अहो, पण माणसं कुठे आहेत? कारण कोर रेल्वेची जी माणसं आहेत ती रेल्वेमध्ये आहेत. हं. ते नोकऱ्या सोडून येणार आहेत का? किंवा मग मला 60 वर्षाचा माणूस घेऊन चालणार आहे का सीईओ म्हणून? माणसं कुठे आहेत? आज ज्यावेळेला मी लेटेस्ट मेट्रो कार बाहेरनं आणतोय, जगातल्या निरनिराळ्या उत्तम लोकांकडनं, कंपन्यांकडनं, तेव्हा त्याचा मेंटेनन्ससाठी मला माणसं लागणार आहेत. जेव्हा मोदी म्हणतात, की मेड इन इंडिया मला करायचं आहे आणि प्रत्येकाबरोबर मी ॲग्रीमेंट सही केले, की इतके पर्सेंटेज लोकलायझेशन करायचे. तुम्हाला त्या स्पेअर पार्ट्सचं, ते स्पेअर पार्ट डिझाइन करून मॅन्युफॅक्चर करण्यासाठीच्या कॉम्पिटन्सीची परत एकदा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिलची माणसं लागतीलच ना. हं. मुळामध्ये म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये डाउन द लाईन जर तुम्ही विचार केलात ना, तर ती चेन खूप मोठी फिरत जाते आणि ते शाश्वत आहे. कारण मी जेव्हा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये मी बघतो, त्यावेळेला तो माणूस मग कुठच्याही हेवी इक्विपमेंटमधला पण ट्रान्सफर होऊ शकतो, करिअरला जाऊ शकतो. त्यामुळे असे स्किल करा, की जे तुम्ही ट्रान्सफरेबल असतील विथ सम ॲडिशनल लर्निंग्स. हे झाले शाश्वत क्षेत्र. पण गेल्या वर्षभरात समजा किंवा गेल्या 2 वर्षात कोणत्या क्षेत्रात डिमांड वाढते असं तुमच्याकडच्या एन्क्वायरीजवरून तुम्हाला जाणवतं? गेल्या 2 वर्षामध्ये मला ज्या घडतात ते कोर डिझायनिंग बरं. फॉर द प्रॉडक्ट्स हे खूप वाढतंय. कारण मुळामध्ये जसं मगाशी म्हटलं तसं, की आपल्याला मॅक्सिमम ठिकाणी इम्पोर्ट सबस्टिट्यूट व्हायचं आहे. हा एक मोठा भाग आहे. जर आपण इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब जर आपल्याला व्हायचंय, तर Appleने चेन्नईमध्ये प्लांट टाकला आणि महाराष्ट्रात टाकला नाही म्हणून एक गजब झाला. पण मुळामध्ये तो गजब चुकीचा होता. Nokiaने ही केस स्टडी आहे, सर्वांनी प्रत्येक राज्याने विचार करण्याची गरज आहे असं माझं मत असेल. जेव्हा Nokiaने फॅक्टरी तिथे टाकायचं ठरवलं, तेव्हा फॅक्टरीचं अंडर कन्स्ट्रक्शन होताना त्या परिसरामध्ये त्यांनी 10 ते 15, 20, 25 ITI इन्स्टिट्यूट्स जी सरकारी होती, त्यांना अपग्रेड केलं आणि तिथे त्यांना लागणारे असेंब्लीसाठीचे टेक्निशियनचे कोर्सेस क्रिएट केले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक असेंब्लीसाठी जे लागतात माणसं डाउन द लाईन, ती त्यांनी तयार केली. आणि मग Nokiaची फॅक्टरी चालू झाली. त्यावेळेला मला आठवतंय मिंट पेपरामध्ये एक छान आलं होतं, की श्रीपेरुंबंदूरच्या साधारण 30 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कित्येक महिलांसाठी ते आयुष्य बदललं. सकाळी त्यांना एअर कंडिशन बस येते Nokiaची घ्यायला. ते Nokiaच्या एअर कंडिशन शॉप फ्लोअरवरती जातायत, काम करतायत आणि संध्याकाळी अभिमानाने चांगले पैसे घेऊन घरी जातायत. आता हा सेटअप सगळा तयार होता. मग साहजिकचपणे Nokiaचं बंद झाल्यामुळे तो फ्लेक्ट्रॉनिक्सचा रिकामा प्लांट होता ना आणि मॅनपॉवर होती, तेव्हा तिथे गेली. तर मुळामध्ये ज्यावेळेला मला सरकारला ही योजना तयार करायला लागतील, की मला मॅन्युफॅक्चरिंग हब क्रिएट करायचे, तर बॉटम ऑफ द पिरॅमिड जे एज्युकेशन आणि जर मी आज आपली लोकसंख्या हा आपला ॲडव्हांटेज आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यांना स्किल डेव्हलप करण्यासाठी हे ITI सारख्या इन्स्टिट्यूटना मोठ्या प्रमाणात बिल्ड करायला लागेल. पण त्याच्यामध्ये एक आनंदाची बाब मला नक्कीच सांगायला वाटेल, की ह्या वर्षी कित्येक वर्षानंतर 1,45,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 10वी पास झाल्यानंतर ITI किंवा डिप्लोमाला ॲडमिशन घेतली कोरला. हे माझ्या मते कुठेतरी डाउन द लाईन ह्या नवीन पिढीला जे आत्ता मार्केटमध्ये येत आहेत, ते नक्कीच आपल्यापेक्षा स्ट्रेट स्मार्ट आहेत, असं मला नक्की वाटतं. ठीक. त्यामुळे मला हे वाटतं, की ह्या कोर्सेसची गरज आहे. 2 गोष्टी. एआय तर ठीक आहे आपण बाजूला ठेवू. आत्ता चालू असणारं युद्ध आणि याच्या आधी जवळपास गेली 2 वर्ष असणारं नसणारं ट्रम्प टेरिफ ह्याचा या सगळ्यावर परिणाम होत नाहीये? मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोर्ट वगैरे? म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. येस, काही इंडस्ट्रीना इमिडिएट फटका नक्की बसलेला आहे. पण मुळामध्ये ना एक लक्षात घ्या, जर मला रोज 2 फटके खायची सवय झाली ना माणसाला, की आपल्याला आपोआपच त्याच्यामध्ये आपण जगायला लागतो.
गेल्या महिन्याचा ऑटोमोटिव्ह सेल हा गेल्या 2 वर्षातला सगळ्यात हायेस्ट ऑटोमोटिव्ह सेल मे महिन्यात झाला व्हेन वॉर वॉज ॲट द पीक. द पेट्रोल प्राइसेस वॉज ॲट द पीक. ओके. त्यामुळे वॉर हे टेम्पररी आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. हां, काही इंडस्ट्रीज की ज्यांना इम्पोर्टेड रॉ मटेरियल किंवा एक्सपोर्ट ड्रिव्हन जे होते आहेत, पर्टिक्युलरली गारमेंट्स असतील किंवा फूड प्रॉडक्ट्स असतील, की आज भारतामध्ये जर मिडल ईस्टमध्ये जर बघितलं दुबईमध्ये, तर दुबईमधल्या मॉलमध्ये मिळणाऱ्या कित्येक गोष्टी या भारतीय आहेत. सो देअर आर सर्टन बिझनेसेस व्हिच हॅव डेफिनेटली गॉट अ सेटबॅक. दे आर नॉट क्लोज्ड. कारण प्रत्येक जण ना, पाणी जसं मार्ग काढतो ना मोरण्याचा, तसं प्रत्येक जण आपल्या इच्छित तळी माल पोहोचवण्याचा यशस्वीरित्या त्याने प्रत्येकाने सोर्सिंग काढलेलंच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही, की भारतासारख्या मी परत जे पहिलं विधान केलं, 150 कोटीच्या लोकसंख्येमध्ये युद्ध आलं, म्हणून आपण खाणं-पिणं बंद केलं? कन्झ्युमरिझम बंद झाला? काहीही बंद झालं नाहीये. आय-पी-एल बंद केली? म्हटलं तर आय-पी-एल वॉज अ स्प्लर्ज म्हटलं तर. पण आय-पी-एलमुळे 10 संघांमुळे जे गेले 70 दिवस जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात, दॅट इज ह्यूज. ओके. त्यामुळे मला असं काही वाटत नाही 160 कोटी, 150 कोटी आणि वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये तसा काही फरक पडणार नाहीये. कारण मुळामध्ये परत एकदा जसं म्हटलं तसं ना, की आपल्याकडे ना क्लोज टू 25% टू 35% एम्प्लॉईज ऑर्गनाइज्ड सेक्टरमधले हे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत. तेव्हा त्यांच्या सॅलरी उत्तम चालू आहेत. म्हणजे ॲट द पीक ऑफ द कोव्हिड जर आपण सगळ्यांनी आठवलं, तर पीक ऑफ द कोव्हिडसुद्धा त्यांना 7th पे कमिशन लागू झालं होतं. आणि दरवर्षी महागाई वाढतीये. ह्या महागाई वाढण्याचा फायदा हा सरकारी कर्मचाऱ्यांना इनडायरेक्टली होत असतो. कारण त्यांचा दरवेळेला डी-ए वाढतो, महागाई भत्ता वाढतो 2% त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट होतो. त्यामुळे इकॉनॉमीसाठी पैसे नक्कीच येत आहेत. असं मी काही म्हणणार नाहीये. त्यामुळे हे युद्ध हे टेम्पररी आहे आणि जे लढतायत ते त्यांच्या स्वार्थासाठी लढतायत. ते सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचं आहे आणि माझ्या मते आपण त्याचा विचार करण्यापलीकडचं ते जग आहे आणि न केलेलाच बरा आहे. दृष्टीआड सृष्टी छान आहे. शेवटचा प्रश्न. अ, हे सगळे नोकऱ्या आहेत, त्या आपल्याला मिळवायच्या आहेत. त्यासाठी मी कोणकोणत्या स्किल्सवर आणि कोणकोणत्या गुणांच्या विकसनावर काम केलं पाहिजे? सगळ्यात पहिले महत्त्वाचा गुण म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, म्हणजे अगदी एक सिंपल गोष्ट, तुम्ही एसी मेकॅनिक आहात. एसी मेकॅनिक आहात, तर तुम्ही त्या एसी टेक्नॉलॉजीमध्ये आज डेटा आपल्याकडे स्वस्त आहे. त्याचा फायदा घ्या आणि लेटेस्ट प्रॉडक्ट कुठची येत आहेत त्याचा सतत अभ्यास करा. आज तुम्हाला खूप सारे टूल्सच्याद्वारे त्याचं मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग कसं होतंय, त्या कंपन्याने ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते बघा. म्हणजे अगदी बॉटम ऑफ द पिरॅमिड जरी म्हटलं हां, किंवा ना आता जसं म्हटलं ना, तर तुम्ही सतत तुमच्या क्षेत्रात आज काय करताय, ते उद्या अजून काय चालू उत्तम कराल. कारण तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन द्यायचं आहे. कारण तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे युअर कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट गेट्स रिड्यूस्ड अँड युअर प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीजेस अँड इफ युअर प्रॉफिटेबिलिटी ऑफ युअर कंपनी इन्क्रीजेस, इन ऑल प्रोबॅबिलिटी यू आर गोइंग टू अर्न मोर मनी. हं. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे अपडेट राहा. मग अगदी साधं अकाउंट्सचं जरी क्षेत्र असेल, साधं तुम्ही अकाउंटिंग करत असाल, तरीसुद्धा अकाउंट्समध्ये काय घडतंय, हे रोज शिका. हं. तुम्हाला रोज नवीन-नवीन प्रश्न येतात. म्हणजे आता अगदी साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिटाचं विषयांतर. आत्ता आम्ही दुबईबरोबर एक जॉइंट व्हेंचर केलं आणि आता मला दुबईत पैसे पाठवायचे आहेत. हं. माझ्या अकाउंट्सवाल्यांना 3 दिवस अभ्यास करायला लागले. बँकामध्ये 4 फेऱ्या मारायला लागल्या, की मला 20,000-25,000 दिरहम ट्रान्सफर करायचे आहेत. पण त्याच्यासाठीच्या फॉर्मॅलिटीज किती आहेत? ॲज अ अकाउंटंट त्याची गरज आहे. जर ग्लोबल बिझनेस करणार आहे, जे प्रत्येक कंपनीला त्याची गरज आहे. दुसरी गोष्ट तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही काय करता? हं. हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसं परत एकदा, की डेटा खूप स्वस्त झालाय म्हणून तुम्ही रीलच्या आहारी जाणार का तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी करणार? त्याच्याकडे लक्ष द्या.
आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जे आज 30 ते 45-40 वयोगटामध्ये आहेत आणि ज्यांची मुलं आत्ता शाळेत किंवा महाविद्यालयात जात आहेत, त्यांनी अतिशय डोळसपणे त्यांच्या मुलांच्या करिअरबद्दल अभ्यास करा आणि निरनिराळ्या लोकांशी गप्पा मारा आणि कुठचेही डिसिजन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल करण्याच्या अगोदर त्या क्षेत्रातल्या तज्ञांबरोबर बसून गप्पा मारा. हं, माहिती घ्या आणि कमिट करू नका. हं. एवढंच माझं सर. सर खूप खूप आभार. खूप वेगळा अँगल आम्हाला कळला आणि काय स्वरूपाचे फ्युचर आहे तेही कळलं. मला खात्री आहे की याच्यावर आमचे सगळे प्रेक्षक विचार करतील. तुम्ही वेळ दिलात, खास डोंबिवलीवरून पुण्यात आलात आणि आपण ही चर्चा करू शकलो. त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.